हायपोग्लायसेमिया. तर हायपोग्लायसेमिया 50च्या खाली आहे, पण हा खूपच सिव्हिअर आहे. 70 किंवा 80 आणि 50. 70च्या खाली गेलं की 25 cc ठोकायचं, 50च्या खाली गेलं की 50 cc ठोकायचं. याने त्या मानाने कमी दिलं आहे. हा म्हणतो 1 ग्रॅम पर kg. हां बरोबर आहे, 50 झाला ते. आणि मग इन्फ्युजन चालू करायचं आहे D10चा 100 ml. तर तो अल्बर्टीचा रेजिमेन आहे. शुगर आपल्याला हवी आहे 110 to 180. हा चांगला कंट्रोल आहे. मोर दॅन 180 तुम्हाला कंट्रोल करावी लागेल. लेस दॅन 110 असेल तरी तुम्हाला जावं लागेल, इन्फ्युजन चालू करावं लागेल. टार्गेट व्हेरी टाईट म्हटलं आहे 70 ते 110 किंवा 80 ते 180. तर ॲक्च्युली 80 ते 180 ही वाईड रेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही शुगर मेंटेन ठेवू शकता. 80 ते 180 किंवा 110 ते 180 सेफ साईडला. तर व्हेरी टाईट म्हटलं आहे 70 ते 110ला किंवा 80 ते 120ला. प्रेग्नन्सीमध्ये ठेवायला लागते तेवढी. कार्डिओव्हास्क्युलर थोरॅसिक सर्जरी, व्हस्क्युलर सर्जरी, कारण की एंडोथेलियल फंक्शन इम्पेअर होतं आणि या क्रिटिकल कंडिशन्स आहेत, याच्यामध्ये मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी वाढते. तर टाईट कंट्रोल यांच्यामध्ये ठेवतात. व्हेरी टाईट मग 110च्या खाली झालं आणि मग लिबरल 220च्या वर. तर इथे 50च्या खाली गेली तर 1 mg पर kg नुसार 50 cc. त्याच्यावर आहे 70 आहे तर 25 cc द्यावं लागेल. निओनेटमध्ये व्हॅल्यू थोड्या आणखी खाली आहे, 40. इन्फंटमध्ये पण जास्त घ्यायला पाहिजे होती. हां ठीक आहे, 40 आणि इकडे 60 घेतली आहे. निओनेट वर थोडी वर घ्यायला हवी होती. ठीक आहे. तर इन्शुलिन युनिट हा एक फंडा आहे. HGT डिवायडेड बाय 150 किंवा जर स्टिरॉइडवर असेल तर 100, कारण की स्टिरॉइडवाल्याने जास्त गरज लागते. मॅक्सिमम शुगर एवढीच पोहू द्यायची 75 ते 100. त्याच्यापेक्षा एका तासात खाली नाही घ्यायचं, ऑस्मोटिक चेंजेस होतात. DKAमध्ये 0.1चा बोलस देऊन मग 0.1ने चालू करायचा. HGT तिथे 200 ते 250 व्हाय, हा कंट्रोल नको आहे तिथे. 110 ते 80 नको आहे. टार्गेट तुमचा 150 ते 200 एवढाच आहे. 0.005 पर kg. जर मग 200 ते 250च्या रेंजमध्ये आलं की इन्शुलिन कमी करायचा. 0.05 पर kg टार्गेट आहे तुमचा 150 ते 200. तर 50च्या खाली शुगर गेले की सिम्टम्स चालू होतात आणि ट्रायड फालतूमध्ये बनवला आहे. सिम्टम्स दिसणार, HGT मोजली तर एवढी असणार, शुगर दिल्यावर रिझॉल्व होणार. त्याला म्हटलं विपल्स ट्रायड. तर सिम्टम्स सिम्पॅथेटिक आहे आणि कोलिनर्जिक पण आहे. कोलिनर्जिक स्वेटिंग, सलायवेशन, ब्रॅडी, पॅरास्थेशिया आणि प्युपिल साईज चेंजेस. तर ॲक्च्युली मला वाटलं सिम्पॅथेटिक लिहायला, पॅरासिम्पॅथेटिक पण लिहिलं. अँझायटी असेल, पाल्पिटेशन, नर्वसनेस, ट्रेमर, नॉझिया, वॉमिटिंग, टॅकी. तर हायपर एपिनेफ्रिक किंवा ऑटोनॉमिक किंवा सिम्पॅथोमायमेटिक होतील आणि कोलिनर्जिक पण ॲड केले. आणि न्यूरोपेनिक सिम्टम्स राहतील, अल्टर्ड कॉन्शियसनेस राहील, अनरिस्पॉन्सिव्ह होईल, कन्फ्यूज जे काही आहे. सगळ्यात शेवटी सीजर आणि फोकल डेफिसिट पण होऊ शकतात. DD आहे मग तुमचे असा पेशंट जर बिहेव करायला लागला तर स्ट्रोक झाला आहे की काय, का ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झाली, का सीजर आहे, इथे सीजर होत आहेत, ब्रेन ट्युमरमुळे काय ICP वाढून काही होतं आहे का, किंवा सायको झाला आहे का पेशंट, किंवा ड्रग्सचा इफेक्ट आहे का. प्रिव्हेन्शन कॉर्टिसॉल डेफिशियन्सी तर नाही आहे पेशंटला बघायची. जर रिफ्रॅक्टरी असेल, नाही रिस्पॉन्ड करत तर मग कॉर्टिसॉल द्यायचं. स्ट्रेस हार्मोन आहे, शुगर वाढेल. आणि फ्रिक्वेंटली फीडिंग द्यायचं पेशंटला. आणि रात्री झोपताना अनकुक्ड कॉर्न स्टार्च द्यायची. म्हणजे अनकुक्ड का की ती मग ती रात्रभर डायजेस्ट होत राहते, तर थोडं थोडं शुगर भेटत राहतं या हिशोबाने. तर पेशंटला IV नसेल तर ग्लुकागॉन द्यावं लागेल. ग्लुकागॉनचा रिस्पॉन्स स्लो आहे आणि शॉर्ट लिव्ड आहे. मेंटल स्टेटस ॲटलिस्ट लवकर रिव्हर्ट होतं त्याच्याकरता.
लो ग्लायकोजन स्टोअरमध्ये काम नाही करत. हा ग्लायकोजन बाहेर काढतो ग्लुकोज अगॉनिंग. तर अल्कोहोल एल्डरली ज्यांच्यामध्ये स्टोअर नाही आहे तिथे काम नाही करत. तर ही एक जस्ट मेन्शन म्हणून. ओरल द्यायचं 300 ग्रॅम किंवा 1200 कॅलरी. आपल्याला माहिती 4चा हे आहे त्याचा यील्ड, म्हणजे हाफ ऑफ द डेली रिक्वायरमेंट देऊन टाकली असं झालं. स्नॅक म्हणून द्यायचं स्नॅक, कारण की शुगरी असेल तर पटकन डायजेस्ट होईल. नाही तर 50च्या खाली गेल्यावर एवढं कोण स्नॅक देत बसणार आहे त्याला. पेशंट कॉन्शियस आहे, ओरिएंटेड आहे तर गोष्ट आहे. अदरवाईज 1 ग्रॅम पर kg. त्याच्यानंतर इन्फ्युजन चालू करायचं. आणि म्हणजे बोलस देऊन इन्फ्युजन चालू करायचं तुम्हाला लगेच. त्याचं म्हणणं आहे की 50 ग्रॅम दिल्यावर 60ने शुगर वाढते. म्हणजे समजा 50च्या खाली 110 व्हायला पाहिजे. ठीक आहे. नंतर सल्फोनिलगिरियामुळे इन्शुलिन सिक्रेशन झालं आहे. इन्सुलिनमुळे जर हायपोग्लायसिमिया आहे तर मग सोमॅटोस्टॅटिन द्या. सोमॅटोस्टॅटिन रेग्युलेटरी हार्मोन इनहिबिट करेल इन्शुलिनचं सिक्रेशन. आफ्टर ग्लुकोज थेरपी, पहिल्यांदा तर ग्लुकोज थेरपी द्या. नंतर थायामीन द्यावं लागेल. थायामीन क्रोनिक डेफिशियन्सीमध्ये, क्रोनिक अल्कोहोलिझममध्ये थायमिन डेफिशियन्सी होते. ग्लुकोज मेटाबॉलिझम हॅम्पर होतो. 2 ठिकाणी लागतो हा. क्रेब्स सायकलमध्ये एंट्रीला आणि क्रेब्स सायकलमध्ये पण. तर लॅक्टिक ॲसिडोसिस होतं जर थायमिन नसेल तर. ॲक्च्युली इथे पण लागतो आहे, तर इथे लागत नाही आहे सॉरी वाटतं. तर लॅक्टेट जमा होतं. पायरुवेटचं इकडे नाही एंटर झाला तर लॅक्टेटचं लॅक्टिक ॲसिडोसिस होतं. तर ब्रेनचं मेटाबॉलिझम थांबल्यामुळे पहिल्यांदा सेरेबलम अफेक्ट होतं, अटॅक्सिया होणार. नंतर मेडुला जातो, ब्रीदिंगवर प्रॉब्लेम होतो. मग ब्रेन स्टेम आणि मग मेडुला. ठीक आहे, जे काही आहे सेरेबलम पण अफेक्ट होतो आणि सगळ्यात शेवटी लिम्बिक सिस्टीम अफेक्ट होईल. कोमा आणि डेथ. तर यांचे हे ट्रायड आहे. वर्निकेज ॲक्यूट आणि रिव्हर्सिबल सिंड्रोम आहे. वर्निकेज एन्सेफॅलोपॅथी. अटॅक्सिया होतो, सेरेबलर सिम्पटम. ऑप्थॅल्मोप्लेजिया होतो आणि कन्फ्युजन होतं. अटॅक्सिया, ऑप्थॅल्मोप्लेजिया आणि कन्फ्युजन हे डिजनरेशनमुळे होतं. नाव याला कोर्सकॉफ ट्रायड दिलं आहे, परंतु इकडे वेगळं दिलं आहे, कन्फ्यूज केलं आहे. जाऊ द्या. अच्छा, कन्फ्युजन इथे इनिशिएशन ऑफ हे कोर्सकॉफ. हा जो कोट आहे हा वर्निकेज आहे. कन्फ्युजन आणि कन्फ्युजनपासून मग इकडे कन्फॅब्युलेशनवर जाईल. समजा कन्फ्युजन, ऑप्थॅल्मोप्लेजिया, अटॅक्सिया इज इक्वल टू थायमिन डेफिशियन्सी. रेट्रोग्रेड ॲम्नेजिया, अँट्रोग्रेड ॲम्नेजिया म्हणजे लिम्बिकला डिजनरेशन झालं आहे. आणि कॉन्फॅब्युलेशन म्हणजे कोर्सकॉफ सिंड्रोम, रॅक. थायामिनचा काहीतरी 100 mg IV पण आफ्टर ग्लुकोज विदाऊट ग्लुकोज दिलं तर प्रेसिपिटेट होऊन जाते वर्निकेज. त्याचं 500चं पण हे आहे, 100चं पण आहे. रेजिमेन व्हेरी होतं. तर हायपोग्लायसिमिया बिलो 50 cc, बिलो 70 25 cc. कंट्रोल इज 110 to 180. टाइट इज 110 to थोडा फिगर्स कन्फ्यूज करून ठेवला आहे. तर 70 to 110 इज टाईट म्हटलं, इथे व्हेरी टाईट म्हटलं आहे, कन्फ्यूज करतो आहे. प्रेग्नन्सीमध्ये या व्हॅल्यूज हव्या, 70 to 110 हवं. व्हेरी टाईट म्हणायला लागेल मग. व्हेरी टाईट. लिबरल लेस दॅन 280 ते रेकमेंडेड नाही आहे. तर 80 to 180 किंवा 110 to 180 आहे. अबव 180 शुगर चालू, इन्शुलिन चालू करावं लागेल. आणि 110च्या खाली जवळपास किंवा 80च्या खाली तुम्हाला अल्बर्टीज रेजिमेन चालू करावं लागेल.
कॉजेस आहेत फास्टिंग किंवा पोस्टप्रँडियल रिॲक्टिव्ह. फास्टिंग म्हणजे इलनेसमध्ये होतं, ड्रग्समुळे होतं, हार्मोन डेफिशियन्सी, स्टिरॉइड्स आणि ग्लुकॅगॉन नसतील तर, किंवा हायपर इन्शुलिनिझम, काही ट्युमर्स वगैरे असतील तर, आणि इन्फन्सीवाले इंटॉलरंट आहेत. पोस्टप्रँडियल तुमचं काही ट्युमर आहे किंवा इंटॉलरन्स वगैरे आहे तर, किंवा इडिओपॅथिक किंवा पोस्ट गॅस्ट्रेक्टमी. पोस्टप्रँडियल रिॲक्टिव्ह, इन्शुलिन जास्त सिक्रेट होते. अल्बर्टीज रेजिमेन आहे 10-10-10-10 वाला. तर 10 डेक्स्ट्रोज टाकायचं आहे. ॲक्च्युली माणसाला 5 ते 10 5D थ्रू 10D लागतं, पण आपण इथं 10D घेतलं आहे. 10 युनिट्स रेग्युलर इन्शुलिन. तर ही 120 to 180साठी आहे. 10 KCL फॉर मोर दॅन म्हणजे 3 to 5 नॉर्मल पोटॅशियमसाठी. पोटॅशियम 3च्या खाली असेल तर मग 20 टाकावं लागेल आणि 100 ml चालू करायचं, म्हणजे 2 युनिट्स भेटतील आणि 10 ग्राम डेक्स्ट्रोज पर आवरली त्याला जाईल. जर 180च्या वर गेलं तर मग तुम्हाला 5 युनिट आणखी ॲड करावे लागतील. कुठे गेली ती व्हॅल्यू? 120च्या वर 15 युनिट असं, आणि मग 200च्या वर 4 युनिट म्हणजे 20 युनिट. तर युनिट्स वाढवावे लागतील. पोटॅशियम नॉर्मल असेल तर 10, कमी असेल तर 20. तर 1 युनिटने पोटॅशियम 1.1ने खाली येतं. 2.5 शुगर ऑलमोस्ट डायजेस्ट होते, आणि शुगरचा रेट आपण बघितला 70 ते 100च्या 75 ते 100पेक्षा एका तासाला शुगर खाली नाही घ्यायची.